नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 11वी इंग्रजी विषयाची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण नमुना म्हणून या ठिकाणी अभ्यासत आहोत. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचं स्वरूप माहिती व्हावं आणि परीक्षेची तयारी करता यावी या उद्देशाने आपण ही प्रश्नपत्रिका पाहतोय. 50 गुणांसाठी कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले असतात आणि हे प्रश्न सोडून देखील तुम्हाला परीक्षेची तयारी करता येऊ शकते. सो आपण पाहूयात कशा पद्धतीची ही क्वेश्चन पेपर आहे. पहिला सेक्शन जो आहे तो उत्तरांवरती आधारित असलेला सेक्शन असतो. त्यामध्ये रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, लँग्वेज स्टडी आणि समरीवरती प्रश्न विचारलेले असतात. क्वेश्चन पहिला 12 मार्कसाठी आहे. रीड द एक्स्ट्रॅक्ट म्हटलं आहे, म्हणजे खालील उतारा वाचून विचारलेल्या ज्या कृती आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. या ठिकाणी पहिला उतारा आपल्याला दिसतोय. ओके, त्यानंतर क्वेश्चन पाहूयात कशा पद्धतीने दिलेले आहेत. पहिला A1 जो प्रश्न दिलेला आहे त्यामध्ये सेंटेन्स जे आहेत, खालील दिलेले सेंटेन्स ट्रू ऑर फॉल्स कसे आहेत ते ओळखायचे आहेत. दिलेले बरोबर आहेत की चूक आहेत. उतार्यावरती आधारित हे वाक्य असतात. उतारा वाचून तुम्हाला समजला तर दिलेले विधान बरोबर आहे की चूक आहे तुमच्या लक्षात येईल. 2 मार्कासाठी प्रश्न आहेत. याचा अर्थ एक वाक्य अर्ध्या मार्कासाठी आहे. जर एक वाक्य तुमचं बरोबर आलं तर अर्धा गुण मिळून जाईल. क्वेश्चन दुसरा आहे ॲक्टिव्हिटी 2 असं त्याला म्हणता येईल. कंप्लीट करायला सांगितलेत. काय कंप्लीट करायचं आहे? एक आपल्याला रिझन विचारले, कारण विचारलेलं आहे. मोरू दादा वॉज शुअर टू प्लांट मंग आणि त्याचं रिझन बिकॉज कारण विचारलेलं आहे. ते कारण आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहे. यासाठी 2 मार्क आहेत. A3 ॲक्टिव्हिटी 3 2 मार्कासाठी आहे. डिस्क्राईब द हेल्पफुल नेचर ऑफ मोरूदादा. मोरूदादाचं हेल्पफुल नेचर जे आहे, स्वभाव आहे, तो डिस्क्राईब करायचा म्हणजे त्याचं वर्णन करायचं आहे. ॲक्टिव्हिटी 4 पर्सनल रिस्पॉन्सवरती आधारित असलेली 2 मार्काची ॲक्टिव्हिटी आहे, ज्यामध्ये आपल्याला स्वतःचं मत द्यायचं आहे. प्रश्न काय आहे पाहून घ्या. गिव्ह युअर ओपिनियन अबाउट द रायटर अँड हिज फर्स्ट क्रॉप. त्या रायटरच्या फर्स्ट क्रॉपच्या संदर्भामध्ये रिझन आपल्याला आपलं ओपिनियन द्यायचं आहे. A5 लँग्वेज स्टडीवरती आधारित असलेला 2 मार्क्ससाठीचा क्वेश्चन आहे, ज्यामध्ये ग्रामरवरती असलेला भाग असतो. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू द रेटोरिकल क्वेश्चन ऑफ द अबो सेंटेन्स. ह्या सेंटेन्सचा रेटोरिकल क्वेश्चन कुठला आहे? या 4 वाक्यांपैकी ते विधान आपल्याला शोधायचं आहे आणि ते आपलं उत्तर असेल. बी दिलेलं आहे दुसरं वाक्य. या वाक्याच्या संदर्भामध्ये चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू द गेट प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वाक्य आपल्याला दिलेल्या पर्यायातून शोधायचे. 4 वाक्य या ठिकाणी होती. टेन्स तुमचे पाठ असतील तर क्विकमध्ये तुम्ही हे वाक्य ओळखू शकाल. A6 6वी ॲक्टिव्हिटी आहे. मॅच द वर्ड इन कॉलम A विथ देअर ॲनोटॉमी इन कॉलम B. A आणि Bच्या जोड्या लावायच्या आहेत विरुद्ध अर्थाच्या. B1 ॲक्टिव्हिटी सुरू होते नॉन टेक्स्च्युअल ग्रामरच्या संदर्भात 3 मार्कासाठी. डू ॲज डायरेक्टेड ह्या ठिकाणी म्हटले, म्हणजे जी सूचना दिली त्या पद्धतीने वाक्य सोडवायचे आहेत. यूज द करेक्ट आर्टिकल अँड रिराईट द सेंटेन्स. आर्टिकल वापरायचे अँड द. 2 रिकाम्या जागा आहेत, त्यापैकी योग्य ठिकाणी योग्य आर्टिकल लिहायचे. दुसऱ्या वाक्यामध्ये चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू गेट इनडायरेक्ट नॅरेशन स्पीच. इनडायरेक्ट नॅरेशन स्पीच आपल्याला करायचं आहे, डायरेक्टचं इनडायरेक्ट करायचं आहे. आणि ते करून वाक्य कशा पद्धतीनं असेल त्याची उत्तरांचे आपल्याला पर्याय दिलेले आहेत. योग्य कोणतं तुम्हाला वाटते बरोबर ते या ठिकाणी लिहायचं आहे. नंतर आहे B2 ॲक्टिव्हिटी स्पॉट द एरर आणि रिराईट द करेक्ट सेंटेन्स. इथं दिलेलं सेंटेन्स चुकीचं दिलेलं आहे, त्याच्यात काहीतरी एरर आहे, तो क्लिअर करून तुम्हाला ते वाक्य परत लिहायचं आहे. यानंतर क्वेश्चन 2 आहे. क्वेश्चन 2 अनसीन पॅसेजवरती आधारित असलेला आहे. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द गिव्हन ॲक्टिव्हिटी 12 मार्क्ससाठीचा. कंप्लीट द वेब
ही जी वेब आहे ती कंप्लीट करायची आहे. बेनिफिट्स ऑफ द टुरिझम पॅरेग्राफमध्ये दिलेले आहेत ते शोधायचे आहेत आणि 4 त्याचे बेनिफिट ह्या ठिकाणी 4 याच्यामध्ये लिहायचे आहेत. टुरिझमचा अनसीन पॅसेज असल्यामुळे तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढून उत्तरं शोधावी लागतील. पाहिजे तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईंट व्हा. हे क्वेश्चन पेपर मी त्या ठिकाणी शेअर करतो, PDF मध्ये तुम्हाला भेटून जातील. सरावासाठी त्याचा वापर करता येईल. नंतर जाऊयात ॲक्टिव्हिटी सेकंड. दुसरी ॲक्टिव्हिटी कंप्लीट द युनायटेड नेशन हॅज शो इन दिअर स्टडी दॅट. पुढचं कंप्लीट करायचे ते तुम्हाला पॅरेग्राफ वाचल्यावर समजेल. इंटरप्रिटेशन किंवा गेस करायचं आहे. इंडिया कॅन रिकॅप आउट द बेनिफिट फ्रॉम टुरिझम इंडस्ट्री. याच्या संदर्भात आपल्याला गेस करून माहिती लिहायची आहे. पर्सनल रिस्पॉन्स आहे. स्टेट द इम्पॉर्टंट ऑफ टुरिझम इन इंडिया. टुरिझमचं इम्पॉर्टंट काय आहेत इंडियामधलं ते लिहायचं आहे 2 मार्कासाठी. डू ॲज डायरेक्ट ग्रामरचा पार्ट सुरू होतो परत. करेक्ट द अल्टरनेटिव्ह टू द गेस पॅसिव्ह व्हाईज फ्रॉम द गिवन सेंटेन्स. वर दिलेल्या वाक्याचा पॅसिव्ह व्हाईज यापैकी कुठला असेल ते योग्य विधान शोधायचं आहे. सेकंड आहे इंडिया मस्ट वर्क हार्ड टू रिॲप द बेनिफिट ऑफ द टुरिझम. या वाक्यामध्ये चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट इंडिकेट मॉडेल ॲक्झिलरी शोविंग ॲडवाईस असलेली मॉडेल ॲक्झिलरी दाखवणारी वाक्य कोणतं आहे ते आपल्याला शोधायचं होतं. आणि A6 ॲक्टिव्हिटी होती मॅच द फॉलोइंग वर्ड. सेंटॉमेन म्हणजेच या ठिकाणी समानार्थीचे जोड्या कंप्लीट करायच्या आहेत. यानंतर आहे B समरी रायटिंगवरती. राईट अ समरी ऑफ द अबोव एक्स्ट्रॅक्ट विथ द सुटेबल टायटल. आणि त्या समरीला टायटल पण द्यायचं आहे. टेक द हेल्प ऑफ गिवन पॉईंट पण आता तुम्हाला दिलेले आहेत. त्या पॉईंटच्या आधारे समरी लिहायची. यानंतर सेकंड सेक्शन सुरू होतो आहे पोएट्रीवरती आधारित असलेला कवितेंवरती. कविता पाहून घ्या कुठली कविता आलेली आहे. 4 मार्कासाठी आहे. क्वेश्चन कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट कंप्लीट करायचं होतं. डिस्क्राईब द A2 ॲक्टिव्हिटी आहे. डिस्क्राईब द अपीअरन्स ऑफ द शॉवर. तिसरी होती राईट डाऊन द रायमिंग पेअर फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. चौथं होतं कंपोज 2 पोएटिक लाईन ऑफ युअर ओन ऑन द फार्मरवरती आधारित असलेल्या 2 लाईन तुम्हाला तयार करायच्या आहेत पोएटच्या. ॲप्रिशिएशन आहेत. राईट अ पोएटिक ॲप्रिशिएशन ऑफ द गिवन पोएम 4 मार्कासाठी. सेक्शन थर्ड रायटिंग स्किलवरती आधारित असलेला आहे. क्वेश्चन 4 लेटर रायटिंग 4 मार्क्ससाठी आहे. इमॅजिन दॅट यू आर पार्टिसिपेटिंग इन युअर कॉलेज गॅदरिंग. लेटर लिहायचं आहे. विच इज गोइंग टू द हेल्ड इन नेक्स्ट मंथ. राईट अ लेटर टू कॉर्पोरेटर ऑफ युअर एरिया इन्व्हायटिंग हिम टू अ प्रेझेंट ॲट युअर कॉलेज प्रोग्रॅमला कॉर्पोरेटरला बोलवायचं आहे तुमच्या. आणि दुसरा त्याला प्रश्नवार होता 4 मार्कासाठी ईमेल रायटिंग. लेटर रायटिंग किंवा ईमेल रायटिंग तुम्हाला 2 पैकी एक प्रश्न सोडायचा. तर राईट ॲन ईमेल टू युअर फ्रेंड टू इन्व्हाइट हिम और हर ऑर ऑन युअर बर्थडे पार्टी. यू मे यूज अ गिवन पॉईंट. त्याचे पॉईंट पण दिलेले आहेत. ओके, त्या आधारे ईमेल रायटिंग करायचे होते. B ब्लॉग रायटिंग 4 मार्क्ससाठी आहे. त्याला ऑर एक्सपेन्शन ऑफ आयडिया हा क्वेश्चन त्याला ऑर आहे. ब्लॉग लिहा किंवा एक्सपेन्शन ऑफ आयडिया लिहा. राईट अ ब्लॉग इन अ प्रॉपर फॉर्मॅट. डेली एक्झरसाईजवरती आधारित असलेला ब्लॉग आपल्याला लिहायचा होता. काही पॉईंट पण दिलेले होते. एक्सपॅन्ड ऑफ द फॉलोइंग आयडिया इन अबाउट 100 to 150 वर्ड विथ हेल्प ऑफ गिवन पॉईंट पण दिलेले आहेत. आणि विषय होता वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. आणि लास्ट 4था सेक्शन आहे लिटररीवरती आधारित झालं, ड्रामावरती आधारित झालं. राईट एनी 4 एलिमेंट ऑफ ड्रामा आणि फिल इन द ब्लँक.
या ठिकाणी 4 विधानं दिलेत आणि कंसामध्ये काही शब्द आहेत. ते शब्द त्या ठिकाणी वापरून आपल्याला रिकामी जागा कंप्लीट करायची आहे. या ठिकाणी कॉमा राहिलेला आहे. हे दोन शब्द दिलेले आहेत. 2पैकी 1 शब्द या ठिकाणी घेऊन तुम्ही वाक्य कंप्लीट करायचे. अशा प्रकारे मित्रांनो ही होती 50 मार्काची इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका. यापूर्वी आपण मराठीची अपलोड केलेली होती. यानंतर इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका 50 मार्काच्या ज्या प्रथम सत्राच्या आहेत त्या अपलोड करणार आहोत. सगळ्या प्रश्नपत्रिका अभ्यासा. प्रॉपर हे क्वेश्चन तुमच्या परीक्षेला येणार नाहीत किंवा हेच प्रश्न यावेत अशी अपेक्षा नाही, पण तुमची तयारी होण्यासाठी हे प्रश्न येतात का हे एकदा चेक करून उत्तरं लिहून पाहू शकतात किंवा अशाच प्रकारे प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये येणार आहेत. प्रकार असे असतील पण प्रश्न वेगळे असू शकतात. त्यामुळे आपल्याला एक थोडासा अंदाज परीक्षेचा येऊन आपण त्याची तयारी करू शकतो. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकांसोबत. तोपर्यंत नमस्कार.